नमस्कार सर्वांना। अगदी जुन्या काळापासून स्त्री शृंगाराचा भाग म्हणून पैंजणांचा उल्लेख आपण ऐकत आलो आहोत। अनेक गाण्यांमध्येही पैंजणांविषयी लिहिलेल्या इतर दागिन्यांना इतकेच महत्त्व या पैंजणांना देखील आहे। पायांची शोभा पैंजणामुळे वाढते। पाय अगदी नाजूक आणि छान दिसतात, मग ते पैंजण चांदीचेच असले पाहिजे असे नाही। आजकाल अनेक प्रकारच्या डिझाईनची पैंजणे बाजारात मिळतात। फार महागही नसतात, तेच दिसायलाही फार छान दिसतात। कोणत्याही आकाराच्या किंवा रंगाच्या पायांवर पैंजण उठूनच दिसतात। तुम्हाला कोणता पॅटर्न शोभेल त्यानुसार डिझाईन ठरवा। पांढऱ्या रंगाचे साधे आणि फुलांचे डिझाईन सध्या फार लोकप्रिय आहे। नाजूक पायांवर ते खुलून दिसते। पांढऱ्या रंगाचे पैंजण आणि मध्येच एक गडद रंगाचे डिझाईन फार छान दिसते। मोराचे रंगीत असे डिझाईन आणि त्याच्या आजूबाजूला लहान घुंगरू हा पॅटर्न तसाच जुना आहे, मात्र आजही ट्रेंडमध्ये आहे। सिंगल पानाचे डिझाईन सगळ्या प्रकारच्या कपड्यांवर छान वाटते। वेस्टर्न कपड्यांवरही चांगले दिसते। रंगीत एक फूल आणि फुलाला लहानसा खडा असा पॅटर्नही सध्या फार कॉमन आहे। मोर आणि मागे त्याचा पिसारा असा पॅटर्न अगदीच युनिक आहे। रंगबिरंगी तसेच फार क्लासिक लुक देणारे आहे। लग्न समारंभासाठी छान भरलेले पैंजण छान वाटतात। पेहराव भरगच्च असल्यावर नाजूक पैंजणांपेक्षा मोठे पैंजण सूट होतात। ऑक्सिडाइज दागिने हा सध्या फार लोकप्रिय प्रकार आहे। इतर दागिन्यांप्रमाणे ऑक्सिडाइज पैंजणेही सुंदर दिसतात। ते दाखवलेले पैंजणचे डिझाईन तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।